सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे। खासदार पाटील यांच्याकडे अद्याप 4 वर्ष 2 महिने आहेत। सांगलीच्या विकासासाठी त्यांनी भाजपमध्ये यावं, आमचीही केंद्रातील खासदारांची संख्या 1 ने वाढेल। खासदार पाटील यांनी याचा विचार करावा असं आवाहन मंत्री पाटील यांनी केलंय। विशेष म्हणजे यावेळी मंत्री पाटील यांच्याजवळच खासदार पाटील बसले होते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, राजकारणामध्ये वर्तमानात चालावं लागतं। खासदार विशाल पाटील यांच्याकडे अजून 4 वर्ष 2 महिन्यांचा कालावधी आहे। सांगलीच्या विकासासाठी त्यांनी भाजप बरोबर यावं, यामुळे जिल्ह्यातील विकास कामेही मार्गी लागतील। याशिवाय केंद्रातील भाजप खासदारांची संख्याही 1 ने वाढेल। त्यांनी भाजप प्रवेशाची जाहीर ऑफर देतो, त्यांनी या ऑफरचा विचार करावा। विशेष म्हणजे खासदार पाटील यांच्या उपस्थितीतच मंत्री पाटील यांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। दरम्यान सांगली कोल्हापूरसह राज्यातील महापूर नियंत्रणाबाबत शासन संवेदनशील आहे। महापूर नियंत्रण उपाययोजनांसाठी 3200 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला। यामध्ये सांगलीतील पूर नियंत्रणासाठीचा 600 कोटींच्या आराखड्याचा समावेश आहे। यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे। 50 वर्षांचा करार असेल। सन 2019-2021च्या महापुरामध्ये सांगलीत अनेकांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचंही मंत्री पाटील यांनी सांगितलं। राज्याचे ज्येष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असल्याने त्यांच्याकडून मला भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिले। मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे। मी अपक्ष म्हणूनच काम करत राहीन, मात्र एखाद्या विषयावर गरज पडल्यास भाजपला पाठिंबा देऊ असं सुतोवाच खासदार विशाल पाटील यांनी दिले। जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला टंचाईच्या झळा बसत असून उपाययोजनांसाठी सरकारने जादा निधी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। खासदार पाटील म्हणाले, मी आतापर्यंत भाजप प्रवेशाचा विचार केला नव्हता। जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रित काम केलं पाहिजे। माझ्या कामाची पद्धत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना आवडली असेल असं त्यांच्या ऑफरवरून वाटते। सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलोय, त्यामुळे कुठल्याही पक्षात कायद्याने प्रवेश करू शकत नाही। 4.25 वर्षाचा काळ अपक्ष म्हणून जाईल, मात्र जर कुठल्याही विषयात पाठिंबा द्यायची गरज निर्माण झाल्यास त्यांना पाठिंबा द्यायची तयारी आहे। धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे लेखी पत्र जनजाती विभागाचे मंत्री ज्युएल खोरा यांनी दिलं आहे। संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून मागील 44 वर्षात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असंही त्यांनी कळवले। राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा, याबाबतचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे। सांगली महापालिकेने घरपट्टीमध्ये कोणतीही वाढ केली नाही। सन 2024 ते 25 आणि 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये जुन्या दरानेच घरपट्टी आकारली जाईल। महापालिकेकडून आता वाटप करण्यात आलेली बिले प्रस्तावित आहे, त्याबाबत पुढील 9 महिने सुनावणी होईल। नागरिकांचं पूर्ण समाधान झाल्यानंतरच त्या बिलांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे। दरम्यान महापालिका क्षेत्रातील एकाही घराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झालेलं नाही। महापालिकेच्या घरपट्टी विभागाचे कर्मचारी आता प्रत्येक घराचा सर्वे करतील असंही मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं। दरम्यान पालकमंत्री पाटील यांच्या या निर्णयामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। याशिवाय वाढीव घरपट्टीवरून सुरू असलेला गदारोळही शांत होणार आहे। खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता आदी जण उपस्थित होते। पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, घरपट्टीमध्ये वाढ झाल्याच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। वास्तविक महापालिकेने घरपट्टीमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही। आता घरपट्टीची जी बिले वाटप करण्यात आली आहेत ती प्रस्तावित आहेत। या बिलांवर यापुढच्या काळात सुनावणी होईल। मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने क्राईम टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली आहे। जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। परवान्याची आवश्यकता आहे की नाही, मृत परवानाधारक यांची संख्या तपासण्याचे आदेश दिलेत। याशिवाय सांगली शहरांसह ग्रामीण भागात नव्याने पोलीस चौक्या उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। कायदेशीर परवानाशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत वावरणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे। अमीर शेख या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली असून त्याचं मूळ नाव अमीर हुसेन असं आहे। बनावट कागदपत्र आधारे तो शहरातील एका लॉजवर वास्तव्यास असल्याचं तपासात समोर आलंय। शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली आहे। शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे। शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचं पथक शहरात गस्तीवर होतं। आज सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एक जण संशयितरित्या मिळून आला। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव अमीर शेख असं सांगितलं। शेख याने आधार कार्डही दाखवलं, त्यावर LCB नजदीक आंबेडकर चौक, मुनरिका गाव,
JNU दक्षिण पश्चिम गल्ली असा पत्ता होता, परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर शेख हा बांगलादेशातील ढाका येथील असल्याचं त्यानं कबूल केलं. दरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय. बेकायदेशीररित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्राशिवाय भारतात घुसखोरी केल्याचं स्पष्ट झाल्याने त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक, फोर्जरीसह पारपत्र अधिनियम परकीय नागरिक आदेशप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या संपूर्ण डोलारा आपल्या खांद्यावर सांभाळणाऱ्या आणि मागील 18 ते 25 वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर सेवा देणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपल्याला सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करत ते संपावर गेलेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 150 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासनाने अनेक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं असताना समग्र शिक्षा अभियानातील अर्धे कर्मचारी नुकतेच कायम केलेत. असं असताना याच विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याने राज्यभरात तीव्र नाराजी आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व शासनाकडे संघटनेने कायमची मागणी रेटली आहे, परंतु त्या बदल्यात फक्त आश्वासने मिळाली असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, तर प्रत्यक्षात निर्णय काहीच झाला नाही. वारंवार आंदोलने, निवेदने आणि मागणीनंतरही शासनाने फक्त अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. 6 महिने उलटूनही या समितीची एकही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आम्ही 3 दिवसीय लाक्षणिक उपोषण करून अधिवेशनावर भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी निवेदन स्वीकारताना आम्हाला मुंबईमध्ये बैठक लावण्याचं आश्वासन शासनाने दिलं होतं, परंतु 3 महिने उलटूनही शासनाने आमच्या मागणीला गांभीर्याने न घेतल्याने आम्हाला पुन्हा आंदोलनाचा मार्ग घ्यावा लागला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे समग्र शिक्षणमध्ये 150 कर्मचारी कार्यरत आहेत. ते कर्मचारी संपावर गेल्याने शिक्षण विभागाच्या कामावर परिणाम झाल्याचं दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केलाय. सार्वजनिक आणि व्यक्तिगत वाहतूक ही इथेनॉल, इलेक्ट्रिक व मोठ्या प्रमाणावर CNG वर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासन पुरस्कृत PME बस सेवा योजनेअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेला 50 इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत. यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होतोय. याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. महापालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत PME बस सेवा योजनेअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेस मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बसेस परिचालन करण्याकरिता ई-बस सेवा डेपोचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामाचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते. महापालिकेसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत. यासाठी चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, जागोजागी बस स्टॉप उभारणे आणि अन्य सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीबरोबरच महानगरपालिकेचाही सहभाग असणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाचे 13,58,00,000 रुपये अनुदान मिळेल. पुढील 6 महिन्यात युद्धपातळीवर काम करून ई-बस सेवा डेपोचं काम पूर्ण करू आणि इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. मिरज तालुक्यातील सलगरे येथे गेल्या 3 दिवसांपासून ग्रामस्थांना जखमी करून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला आज जेरबंद करण्यात यश मिळाले. शुक्रवारी सकाळपासून या माकडाने उच्छाद मांडला होता. शुक्रवारी 3, शनिवारी 6 तर आजही या माकडाने 2 जणांना जखमी केले. गेल्या 2 दिवसांपासून वन विभागाची टीम आणि स्थानिक नागरिक या माकडाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. खाऊचे आमिष दाखवून देखील माकड ताब्यात घेता येत नव्हते. आज सकाळी 7 वाजल्यापासून वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी सलगरेत ठाण मांडून मोहीम राबवली होती, तरीही दुपारपर्यंत माकड हाती आलं नाही. यानंतर सापळा लावून वन विभागाचे कर्मचारी निघून गेल्यानंतर काही वेळानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सलगरे येथीलच एका फोटो स्टुडिओमध्ये माकड गेल्याचं समजलं. यावेळी मागावर असणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ या दुकानाचं शटर बंद केलं. त्यानंतर परिसरातील अनेक तरुणांनी उपस्थित राहत शटरच्या बाहेरील बाजूस माकड पकडण्यासाठी सापळा लावला. यावेळी ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली होती, त्यामुळे कार्यात मोठी अडचण निर्माण होत होती. माकड दुकानाच्या आत गेल्याचं समजताच वन विभागाच्या टीमला पुन्हा एकदा निरोप देण्यात आला. त्यानंतर वन विभागाची टीम दाखल झाल्यानंतर दुकानाच्या शेवटच्या खोलीतून वरून पोटमाळ्यातून माकडाने पुढील बाजूस प्रवेश केला होता. यावेळी हे प्लायवूड फोडून अखेर माकडास आतून हुसकावून लावत पकडण्यात दुपारी 4 वाजता यश मिळालं. 3 दिवस धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर सलगरेकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
कडेगाव तालुक्यातील चिंचणीतील हनुमंतनगर येथील डिजिटल सेमी इंग्रजी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट दिली आहे। या भेटीत त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी अभ्यासावर संवाद साधला। विद्यार्थ्यांनी 4 अंकी संख्यांचं वाचन आणि बेरीज केली आहे। मराठीचे जोडशब्द इंग्रजी वाचन करत असल्याचं पाहून त्यांनी कौतुक केले। ज्ञानरचनावादावर आधारित शब्दपट्ट्या, अंक कार्ड, शालेय भिंती आदींचं निरीक्षण केले। एलईडीच्या सहाय्याने अध्यापन करणारे उपक्रम, शिक्षक रामलिंग खाडे यांचं अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून तृप्ती धोडमिसे आनंदी झाल्या। मुख्याध्यापिका माया कुंभार आणि शिक्षक रामलिंग खाडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीने शाळा प्रगत, बोलकी आणि ज्ञानरचनावादी केल्याने तृप्ती धोडमिसे यांनी कौतुक केले। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आणि किरण सायमते, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह सरपंच ॲडव्होकेट रमेश मदने, उपसरपंच दत्तात्रय माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय महाडिक व सर्व सदस्य उपस्थित होते। दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली। या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर दख्खन जत्रा 2025 अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचं आणि ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादनांच्या विभागस्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते। यावेळी याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले। पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत। स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना प्रशिक्षण, उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य आणि विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे। यातून महिलांचं कुटुंबाचं आयुष्यमानही सुधारणार आहे असं ते म्हणाले। महिला भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी प्रयत्नरत असून विविध कंपन्यांच्या माध्यमातून गृहिणींना दुपारी मिळणाऱ्या वेळेत काम उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे। त्याचबरोबर महिलांना बँकेचे व्यवहार कळावेत यासाठीही काम करत असल्याचं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितलं। या प्रदर्शनामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील बचत गटांचे आणि गायरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले।